नमस्कार मित्रांनो, मी रोहन चव्हाण. स्वागत आहे तुमचं रोहन इन्फो या चॅनलमध्ये. आज आपण जाणून घेणार की जे ITI ॲडमिशन आहे त्यामध्ये कसं काय असते, का असते. त्यामध्ये सरकार प्रायव्हेट स्कूलमध्ये 25% विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी देते. त्यामध्ये तुम्हाला त्या फॉर्म भरण्यासाठी वयाची अट सर्वात महत्त्वाची आहे. तर त्यामध्ये वयाची अट काय आहे आणि कोणते कोणते डॉक्युमेंट लागते ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा आणि आमच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. असेच नवीन नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटत राहतील. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण GR बघूया. इथे बघा, GRमध्ये शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक 18/9/2020 रोजी शासन निर्णय नवी मानविन दिनांक 31 डिसेंबर करण्यात आला आहे. शासन वयोमर्यादा ठेवली आहे. संदर्भात शासन निर्णय प्राथमिक व इयत्ता पहिलीमधील प्रवेशासाठी किमान खालीलप्रमाणे वय निश्चित करण्यात येत आहे. जे खाली वय आहे ते निश्चित करण्यात येतात. खालची वय बघा तुम्ही, प्रवेशाचा वर्ग प्ले ग्रुप आणि इयत्ता पहिली. प्ले ग्रुपसाठी आणि नर्सरीसाठी 3 वर्ष प्लस पाहिजे, म्हणजे 3 वर्ष कंप्लीट किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. 31 डिसेंबरपर्यंत असं दिलं आहे. वयाबाबत मानीव दिनांक असं दिलं आहे इथं. त्यानंतर इथं बघा, इयत्ता पहिली आहे, इथं त्याला 6 वर्ष कंप्लीट पाहिजे 31 डिसेंबरपर्यंत असे सांगितलेलं आहे. शासन निर्णय किमान वयामध्ये जास्तीत जास्त 15 दिवसांची स्थिरता देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारचा हे आहे, म्हणजे वयाची अट. प्ले ग्रुप आणि नर्सरीसाठी 3 वर्ष प्लस पाहिजे आणि इयत्ता पहिलीसाठी 6 वर्ष प्लस पाहिजे. तुम्ही प्रायव्हेट स्कूलमध्ये 25% विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येत आहे. हे सरकारचा GR आलेला आहे. तर आता आपण बघूया याला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे. आणि तर इथं बघा, प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे टीप ITI 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्जात भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीच्या असावी. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारल्या जाणार नाहीत याची नोंद पालकांनी घ्यावी असं इथं सांगितलेलं आहे. तर इथं बघा, डॉक्युमेंट बघूया आपण कोणते कोणते लागते. इथं बघा, बालकाचे आधार कार्ड, बालकाचे म्हणजे जे विद्यार्थी आहे त्याचा आधार कार्ड, रहिवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा किंवा कागदपत्रे, ITI प्रवेश सर्व बालकांना आवश्यक आहेत. अजून खाली बघा, डॉक्युमेंट बहुत सारे आहे. इथं खाली बघूया आपण. त्यानंतर इथं बघा, वंचित असलेले वडिलांचे, बालकांचे वगैरे काहीतरी जे ती तुम्हाला लागते तुम्ही वाचून घ्या स्क्रीनशॉट घेऊन. मी हळूहळू स्क्रोल करतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तर आजचा व्हिडिओ इथं संपूया. तुम्हाला आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर या व्हिडिओमधून तुम्हाला काही फायदा झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.